तर ही आहे आपल्या मांडावरची तुळस आणि ही रांगोळी या बाळाकाकांनी काढली आहे आणि वरची सगळी फुलं ती मी काढली. ही फुलं बाळाकाकांनी काढली आणि ही वारकी फुलं मी काढलंय. आणि आमच्या घरातली एवढी मंडळी जमलेली होत, सगळे पुरुष मंडळी. हा, या आमचा मांडघरा जिथे आमचे सगळे कार्यक्रम एकत्र होतात. सगळ्यांका सलाम. आणि इथे पान सुपारीची तयारी चालू आहे येणाऱ्या पाहुण्यांसाठी. आणि आमची आजची घरं ना, घरं एकदम प्रोफेशनल आहे. बाकी मेनू थोड्या वेळाने दाखवतो, नाही तर काका बोलला. आणि सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे. शिमग्याक सुरुवात होता ते पण दाखवतो. तर आता पंढरी काकांनी जेवण बाहेर आणलं ना, डाळ भात बटाट्याची भाजी ठरलेलो मेनू हा. आता जेवढी आमची मंडळी होत तेवढी सगळी जेवण बसतली आणि थोड्या वेळाने मग नारळ ठेवायचा कार्यक्रम होईल. मी घरात जातो रे जेवण बकऱ्याचा, परत उद्या उपास. हा, उद्या रात्री मी बनवेन झालं तरी. कसा जेवण मंडळी? बरा एकदम नंबर प्लस नंबर. काका लय जवळ जात नाही. पुण्यात गेलो बोलवतो का माझं किती आहे? आजपासून मंड्यापासून नाही म्हणजे आता मी गमले तर मला भेग लागलं. असं नाही काका, आम्ही पण आहो पाठी आता. चालूक नको. आता मी सुद्धा सांगू की मी कधी जाईन तुझ्याकडे घेणार का समजा. तर आता आपल्या शिमग्याला सुरुवात होते. पानं ठेवून नारळ ठेवून घरांना घालणार. 12-5चा मांड आहे आमचा. आणि ही सगळी मंडळी आपल्या मांडावर येतात सगळ्यात आधी. आणि आता इथे घरांना घालतील आणि मग आपल्या गावचा शिमगा सुरू. शिमग्याची कशी फाळा ठेवली घर मालकांची पाना ठेवलेली असं याच्यात तू मान्य करून घे आणि आपलं शिमगा उत्सव व्यवस्थित पार पाडून घेऊन गावाघराचे राखवाले सामील होणार आहे. बाबा लिंगाव काय काय नावला वशिका बिरामना वाराच्या सवाट्या वाराच्या प्रोत्साहनाच्या कृका शिंगोत्सव डोळ्यात तळ्या भेळ्या पान कुकान तू बाई मत जाविनी त्या बिरामांच्या तू काही पान फळ ठेवलेला शिमगा उत्सव संपला ते मान्य करून घे आणि आपला सालाबाईचा आपला असा व्यवस्थित पार पाडून घेऊन सांभाळ करून गावाघराचे राखवाले सामील होणार आहे. पांडू माते संतू पासा फोड झाला ना तर आमच्याकडे जेव्हा ठेवू मग नाच्या पण सगळ्यांना वाटत जाईल. बरोबर ना? तो म्हणून जातो. हा, मग आपलं नाच्या पण सगळ्यांना वाटायचे. रिझर्व्ह बँकेत आहेत त्या पहिली. जय शिवाय नारायण श्रीधरायण गोपीरायण नारायण जय शिवाय श्रीधरायण नारायण गोपिका नारायण केशवा शिवानंदा ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धियो न प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. नारायण केशवा नारायण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी प्रकाश. छान माणूस आहे. असा मी तिच्यावर डोळा ठेवतो असा तर प्रकार नाही आहे. सुंदर काय आहे. चला आता नाट मारून झाली का? हा, तुम्ही एक काम करा. तुम्ही वडील झाल्याच्या थोडस पाया बोलून आता वेळ आलेलेच आहे.
आता वरिष्ठ आपले पोलीस आपले साहेब आहे आणि पोलीस पाटील बस 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 चालेल 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 ठीक आहे. आता या तुम्ही तुमचं अण्णा नाव काय? सुंदर अण्णा म्हटल्यानंतर अण्णा. हा ठीक आहे. चालेल चालेल. आता मी बसा खाली. आता आपण पूजेला सुरुवात करूया. हे सर्व होती माझी पोथी द्यायची. हा चल आता आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. केशवाय मा नारायण मा श्रीधराय मा अच्युतानंदाय मा माधवाय मा नारायणाय नमः. नारायणाय नमः नारायणाय नमः. एवढं पुरेसं आहे. होय कसं मान्यच करू त्याला. अरे केंपत भरताना मी बघायचा काय म्हणणार तुझा? अरे म्हस नुसती अशी भोगलेली पण कळतच नाही. अरे तू आधी विचार कर. माझं काय म्हणणं नाही परंतु ती वापी केली तेव्हा रेडो कोणतो लावलेलं? लक्ष्मीनाथ लावलं. तुका छोटल्या तो रेडो दिसलो नाही. रेडो बदल बघ तू अनुभव की काय टेन्शन घेऊ नको. आणि काय बोलतो म्हणता? आणि बोलतो काय म्हणता? अरे ये चल मागो मागो घेऊ दे. काय पडतो? अरे अरे धंद्याचा सोड. तुझी आबादानी तू करशील तसं धंदा भरपूर होणार.
बाबा या ब्रह्ममुहूर्तावर सच्चिद्र असं स्नान आणि माझ्या राजदरबार देवा तुझ्या नामाचा जयघोष करीत आतापर्यंत या राज्याचा राजकारभार मी चालवला. सत्य दया धर्म क्षमता शांती आणि क्षमा आणि निर्माणता ज्ञानी विचार करून प्रत्येक माणसाला दान धर्म गुण गांभीर्य विचार समस्या आणि विचार असा कोणता काय या राजगादीवर ही राजगादी तुमचे बाबा चालित होते. अगदी सत्य. आता तुमचे बाबा गेले. आता बाबा गेल्यापासून तुम्ही राजगादीवर बसला तुमच्या आशीर्वादांमुळे. त्याच्यामुळे काय झाला राजकारण बदलला. राजकारण बदलला मंत्रिमंडळ बदलला. मग बाबा जेव्हा तुमचे राजगादीवर होते ना तेव्हा गरिबांसाठी काय काय सुविधा केल्या नाही. आता चालू नव्हतं काय कोण प्रश्न तुला वाचतोय. मंत्रिमंडळ राजकारण बदलल्यामुळे तुम्ही बदलला आम्ही बदललो. बरोबर आहे तुझं. आणि ज्या माझ्या बाबांनी सुविधा योजना आपल्या होत्या ज्या चालू राहतील की न राहतील हा प्रश्न चिंता करू नको. सुविधा योजना चालूच राहतील. पण तुमचा सगळ्यांचा जागा असं चालू राहू. पण त्यात काही वेळेकाळानुसार अटी व नियम लागू होतील. आपण सांगले दादा काही तुमचा असा चालू राहू आला पण काय तुमचं भाषे फुटतले तर तो विचार करू नको. माझ्या अगोदर तू बोलूनही मोकळी बरोबर आहे. बरं झालं तुझं तर आणखी लोक काय काय म्हणतात अजूनही बोलतात माझ्या बाबतीत. नारायणी आता एवढी मोठी झाली लगीन करतरी तरी कधी म्हातारी झाली म्हणजे ती काय आणि लोकांच्या बरोबर ज्यावेळी म्हणतात लगीन यायला जाऊ जानकी लोकांचं आणि तुझंही म्हणणं बोलणं सत्य आहे. पण मी आतापर्यंत विवाह का नाही केलं याच्या मुळाशी कारण तुला ज्ञात आहे. अगं मी जर लग्न करून माझ्या सासरी गेली असेल तर या माझ्या राग प्रजननाचं काय तुझं काय माझा म्हातारा जाते मला. अगं तुम्ही म्हणतात ना मला सांगा तो माणूस जन्मा केलो ना तो आज ना उद्या केव्हा तरी मरतो. मग तुमच्या पटी कोण यांचं रक्षण करतात याचा विचार केला असता. बरोबर मला लगीन करूच आहे. अगं पण हे कसं काय शक्य असा शक्य आहे. तुम्ही म्हणतात काय लगीन केला काय मी गावाच्या घरात घातलंय म्हणजे हरे कोण बघायला त्याचा मार्ग असं मी सांगते तुमका ज्या राजा 2 झील असतील असे एका बरोबर लगीन करायचा त्या राज्य सांभाळायची सोय सांभाळली तुमचा काही जाऊ नको. जानकी फार हुशार आहेस. पहिल्यापासूनच त्या भेटायला प्रदीप रासमने 50 रुपये मागं बक्षीस दिला. तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांच्या बराबर आणि त्यांच्या बरोबर माझ्यावर बराबर तसेच आनंद रासांनी सुद्धा 50 रुपये बक्षीस दिला. तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांचा बराबर आणि त्यांच्यावर माझ्यावर बराबर माझ्या. आणि म्हणून याच्या पुढं या महागौरीचा वाहन हा सिंहमुख असणार हा सारा प्रभाव या विदर्भ नगरी घडवला त्याला सुद्धा कारण आहे. अगं कळू लागल्या दिवसापासून एकनिष्ठतेनं या शिवाची शिव आराधना केली. मग तुला सगुण दर्शन द्यावं विश्वात तुला महत्व प्राप्त करून द्यावं म्हणूनच हा सारा प्रमाद आम्ही घडवला. या विश्वाला हे महागौरीचं तत्व कळालं. मग या महागौरीची उपासना कोणत्या मंत्राने केली जाणार आहे माहिती आहे का? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गुड मॉर्निंग. नमस्कार. मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि शिमग्याच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी स्वागत आहे. सगळ्यांना शिमगोत्सवाच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
थोड्या वेळापूर्वी आपण जे सगळे फुटेज बघितले ते आमच्या मांडावरचे आणि वरच्या वाडीतल्या मांडावरचे होते. काल नाटक होतं तिथे. मी असं ठरवलेलं की मी नाटक बघणार नाही, कारण मला लवकर उठायचं होतं, जे मी उठलो आहे. आणि दिवसभर आहेच काम, तर आहेच, कामं चुकत नाहीत. पण नाटक इतकं छान होतं की संपूर्ण नाटक बघितलं. सगळे पात्र, सगळे कलाकार ऑसम होते. त्यानंतर पेटीवादक नाथकुळा, म्हणजे मी तर त्यांचं फॅनच झालो अशी पेटी वाजवताना बघून. खूप डेडिकेशन आणि खूप मेहनत आहे त्यांची या पाठी. सो आम्ही झोपलोच किती 4:30ला, नाग्या, मी, विवेक. आणि आता उठलो 8:30 आणि तिथे चालू आहे जिथे आपण त्या महिला मंडळांना पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आहे, जिथे ते राहतात. सो आता त्यांना घेऊन जाऊ, त्या कामाला सुरुवात करतील. त्यांच्याकडनं मिरची वाळत घालून घेऊ उन्हात. सो आज पूर्ण दिवस उन्हात मिरची वाळेल, उद्या सुकेल, म्हणजे उद्या भाजली जाईल, उद्या परत उन्हात घालू आणि मग उद्या संध्याकाळी कुठायला नेऊ. बघूया अजून दिवसभर आपण काय काय बघतो. सकाळीच पाहुणं येलो घराकडे. बालदी भरलेली होती, पाणी थंड लागलं, मी नाव केलो. आता नातच तर ना, आपण जाताना टॉवेल बिल मागू नको. आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे माझा उपवास आहे. मी स्वतः काही काय खाऊ केले नाही. काय कामा नाही वाटतं, सुट्टी असतली. बरोबर बोलल्या. तर मंडळी, घराचा कारखाना करून ठेवलाय मी आणि माझ्या भावाने. आता हे श्वेता तू बघू नकोस, जरा डोळे बंद कर. एवढं पोर्शन इग्नोर करून टाक, कारण त्याला माझ्याकडे सध्या पर्याय नाही. पण मी दुसरी जागा शोधतोय. आणि साहिल दादा आपला आता वडेपीठ पॅक करतोय. त्याच्या आधी त्याने घावणे पीठ पॅक केलं, नंतर त्याला कुळीत पीठ पॅक करायचं आहे. आणि मी आपला बसलोय, ऑर्डर घेतोय, लिहितोय, लोक पैसे पाठवत आहेत, त्यांना नोटेड मेसेज करतोय. तर मला अचानक एक गोष्ट आठवली की सुरुवातीच्या टायमाला जेव्हा मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली तेव्हा पण असे बरेच होते ज्यांनी न सांगता पेमेंट केलेलं होतं. तेव्हा मी कोणाचं पेमेंट घेतलं नव्हतं. तर त्यात तुम्ही असे आहात का की तुम्ही मला पेमेंट करून जवळजवळ आता महिना 6 महिना उलटून गेला आणि तुम्हाला मसाला मिळाला नाही? तर प्लीज मला मेसेज करा असं व्हॉट्सअपला. जो नंबर आहे आपला 7738002260. आणि अशी पण मंडळी बरीच आहेत ज्यांनी मला मेसेज करून आता 20 दिवस उलटून गेले असावेत, पण मी अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, कारण अजूनही 800 मेसेज पेंडिंग आहेत जे मला ओपन करायचे आहेत. तर साहिल आता मला तेच विचारत होता की सुरुवातीला जेव्हा तू ऑर्डर नंबर दिलेत त्या सगळ्यांपर्यंत पोचलास का सिरियली? तर नाही, मी सगळ्यांपर्यंत सिरियली नाही पोचले. आम्ही आता काय करतोय, श्वेता जरी तिकडे असली तरी ती मला ह्या कामात मदत करते. तिथून तुम्हाला ऑर्डर नंबर दिल्यानंतर तो ऑर्डर नंबर आणि तुमची डिटेल मी तिला फॉरवर्ड करतो. ती सिरियली ते सगळं एक्सेल शीटमध्ये मॅनेज करते. आणि ज्यांचा मसाला डिलिव्हर झाला तिथे मी कुठे काय गेला असं R म्हणून टाईप करतो त्याच्या पुढे. आणि मग श्वेता मला वेळ काढून कॉल करते आणि मग आम्ही ज्यांना रिसीव्ह झाला आहे तो नंबर मी तिला सांगतो. मग तो नंबर ती हायलाईट करते, म्हणजे तुमची ऑर्डर क्लोज झाली आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत मसाला पोचला आहे. मग एंड ऑफ द डे आम्ही काय करणार आहोत, म्हणजे शेवटच्या टायमाला की जर समजा बरेच सगळे झाले ऑर्डर निपटवून आणि जे राहिलेत, जे वाट बघतात, त्यांच्याकडे मी स्वतःहून मेसेज करणार जे हायलाईट नाही केलेले आहेत त्यांना, आणि त्यांना विचारणार तुम्हाला मसाला हवा आहे का? हवा असेल तर आपण देणार. आणि यावर्षी पावसाळ्यानंतरही आपण मसाला अवेलेबल ठेवणार आहोत, कमीत कमी 300-350 किलो तरी ठेवणार असा माझा मनसुबा आहे. बाकी यवतला सगळा 7 तास असा नाही, पण मी प्रयत्न 100% करतोय. त्याला ब्लॉग पण करतोय, रील पण करावीशी वाटते, पण करू काय बिचारा. त्या आयांचा पण उपवास आहे माझ्यासारखा, पण त्या आज पण कामाला आल्यात. आज होळी आहे तरी पण त्या माझ्यासाठी म्हणून आल्यात. आज फायनल मिरची करून देणार, उद्या मिरचीचा स्लॉट रेडी होईल. मी उद्या संध्याकाळी निघतो ठाण्याला जायला. 2 दिवस मी नाही, 2 दिवस साहिल, नाग्या, विवेक हे सगळे सांभाळतील. बाकी तोपर्यंत मी तुमका डायरीवर सांभाळते. ओके, तर मला असं वाटलेलं श्वेताने माझ्यासाठी काहीतरी बर्थडे गिफ्ट पाठवलं की काय. मला बोललो की 2 दिवस कुरिअर येणार आहे. कुरिअर आलंय आणि काय आलंय बघा. सो हे आहे कपाट काइंड ऑफ आहे हा आयटम.
आणि हा तिने काम मागवलंय हे पण मला आता लक्षात येते, कारण आमच्या बाळाचे कपडे ह्या कपाटात राहणार आहेत. काय नसतंय लग्न बिग्न झाल्यावर आपले बड्डे विसरायचे. आणि हे असेंबल कसं करतात हे तुम्हाला एकच जण दाखवून शकतो, तो म्हणजे साहिल दादा फुलपाखरू. हे मेरे बस की बात नाही आहे. हे बघ, खाली 4 लावायचे, अजून काय नाही. हेच होतं माझं गिफ्ट. त्याला असेंबल करूया. तर मंडळी आम्ही हे कपाट असेंबल केलंय. बेसिकली दरवाजे असे खालून वर तरी उघडतात आणि वरून खाली तरी उघडतात. हे सरकवायचं काम आहे. आम्हाला आधी वाटलं हे फॉल्टी आहे, पण माझ्या मते तरी हे असंच आहे. बघा बघा वाटतं असंच आहे. हरकत नाही. कपाट उलटा ठेवून गेलं तर राहू दे. बरं, बारक्याचे कपडे रावले तरी मॉप झाला. तुमच्या सगळ्यांचे आभार. 3 दिवस लगातार मेहनतीने 100 किलो मिरची साफ करून दिल्याबद्दल. परत नक्कीच बोलवेन लवकर. मिरची जवळसाठी पप्पांना त्रास होत होता, त्यांच्याकडे झारा बारीक होता. एक नंबर झाला. तर या वर्षीचा दादाचं हे गुडलक आहे. दादा थँक्यू. ओके. तुझा छोटा चमचा जर एवढं मोठं काम करून गेलाय, तर हा एवढा मोठा चमचा किती काम करू शकतो. 100% तुझं काम होणार. थँक्यू सो मच. ओके. आणि माझी संपूर्ण माझ्या नवीन संसाराची, आमच्या आईवडिलांच्या संसाराची सगळी भांडी ह्यांच्या दुकानातली आहेत. पोरे म्हणून दुकान आहे. प्रमोद पोरे, जे बस डेपोच्या निव्वळ समोरच्याच बाजूला आहे. समोर पाठीमागे बघता ते बस डेपो आहे, आणि तिथे समोरच हे दुकान मिळेल तुम्हाला, जिथे हा दादा दिसेल किंवा दादाचे पप्पा किंवा आमचा समीर असेल. थँक्यू. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपले देववरती चव्हाट्यावर येतात, म्हणजेच आपली पावना देवी. सो गावातली सगळी मंडळी बाहेर इली. ओके मंडळी, तर ही सगळी आमच्या हरकुळ गावची माणसं असत. आणि आज धुळीवंदन आहे. देव आमचे चव्हाट्यावर इलेत आणि सगळा गाव देवांसोबत आलाय. येस येस येस. बरा. ओके. तर सगळी मंडळी आता प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी आहेत आणि आपल्या गावातल्या महिला मंडळ देवाची पूजा करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभे आहेत. आणि इथे छान रांगोळी सुद्धा काढली फुलांची. चला, देवांचं आगमन झालेलं आहे चव्हाट्यावर. जय भावना देवी. चला. तर मंडळी आता सगळी आपली गावकरी देवाची पूजा करतात, महिला मंडळ. आणि भरपूर ऊन आहे, पायात चप्पल नाही, चटके लागतात. आणि इतकी माणसं खालच्या मांडापासून इथपर्यंत चालत आलेत. मला तिथे जाता नाही आलं, कारण आपलं मसाल्याचं पण काम चालू होतं. सो आता मी आज ठरवलेलंच की मी आज काय काम नाही करणार आहे. आज फक्त देव आणि संध्याकाळी मुंबई. 2 दिवस चालले. उद्या माझा वाढदिवस आहे, सो जावं लागेल. नमस्कार. तर आता देव देवळाचा राऊंड मारणार. इकडनं गेलेत, इथून बाहेर येत आले. अरे
या मंडळ कसा दुर्गाच्या आशेका इलासात आनंद कामा करून गावगाव सुखी करून घेऊन गावाघराच्या रखवाले मंडळी. शिमग्यातनं आता इलाव बाहेर आणि परत मसाल्यात इलाव. साहिल आलाय मदतीला. आता गरम मसाला आपण भरतोय आणि मिरच्या भरायच्या आहेत आणि हे सगळं आपण कणकवलीला घेऊन जाणार. तिथून ही पोरं मसाला कुट्टीला आणि पॅक करायला फोंड्यात नेतील. मी चाललोय राजवीरला भेटायला. सो मी येईन 2 दिवसात. उद्या माझा वाढदिवस आहे. ओके मंडळी, साहिल आणि विवेक गेलाय, नाग्या नाही गेला. दोघे मिरच्या वगैरे घेऊन कणकवलीला निघाले. मी आता जातोय ठाण्याला. सो मी माझी जनशताब्दी ट्रेन आहे 5च्या आधीच येईल. माझा भाऊ आहे कनेडीतला, बाबू रासम, सुदर्शन नाव आहे त्याचं, आम्ही त्याला बाबू म्हणतो. कनेडीत तो रिक्षा चालवतो गेली 6, 7, 8, 9, 10 वर्ष. सो तुम्हाला थोड्या वेळाने मी त्याचा नंबर दाखवेनच. कधी कणकवलीत आलात आणि तुम्हाला रिक्षाने कुठे फिरायचं असेल पर्सनल रिक्षा घेऊन तर तुम्ही बाबूला फोन करू शकता आणि तो तुम्हाला कणकवली वगैरे फिरवेन. आणि पद्धत आहे लहानापासून, जाताना बाहेर जाताना आईकडनं पैसे घेऊन जातो. लक्ष्मीच्या हाताने लक्ष्मी घेतली की लक्ष्मी सोबत राहते. आईने आई किती देते मला? 1000 रुपये. थँक्यू यार. बऱ्याच दिवसांनी 1000 रुपये बघणार आहे. आईने मला पैसे दिले. सो जाणार आणि झिलाक भेटणार. नातवा काय निरोप? नातू आता येईल. नातू आता येत मग बघूया म्हणता. आता काय निरोप देत नाही. ज्यांचे पैसे घेतलेत त्यांचा मसाला सोमवारी इथून निघणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारपर्यंत तुमच्या घरी मसाला किंवा जे काही वडेपीठ वगैरे मागवलं आहे ते सगळं तुम्हाला गुरुवारपर्यंत येईल. आणि आज धुलीवंदन आहे. आज उद्या 2 दिवस तर तुमच्या घरी कुरिअर पोचेल असं वाटत नाही. पण ज्यांचे ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे आणि कोणाचं पोचलं नसेल तर त्यांचं रविवारी किंवा सोमवारी मसाला पोचेल. नाही पोचलं तर मला व्हॉट्सअप करा. मी आजचा दिवसभर व्हॉट्सअपचे मेसेज नाही बघितलेत. सो आय एम सॉरी फॉर दॅट. एक दिवस तरी जरा वेळ काढू गये स्वतःसाठी, गावासाठी, देवासाठी. म्हणून मी आज व्हॉट्सअप वगैरे नाही बघणार आहे. उद्या थोडासा बघेन वेळ भेटेल तसा, किंवा रात्री 12 नंतर बसेन, रिप्लाय देईन आणि मग सकाळी बघेन. हां, उद्या वाढदिवस आहे माझा. माझ्या वाढदिवसात बंगले कधीच पैसे नसायचे घरात. लय गरिबी. आता तसं काय नाही. आता दिवस बदलले. आमची आई तेव्हा बारीक होती, आता आहे सुणसुणीत झाली आहे. डाईट करणार बोलते आता. भात बंद शाप. काय माहिती कधी बंद करता. तुम्हाला काय वाटतं ही भात बंद करेल? ओके मंडळी, ट्रेन आली आहे आणि माझा डबा आहे D8 विस्टाडोम. हो नाही, विस्टाडोम शेवटला असतो. ही माझी आंब्याची पेटी आहे. मी तर रोशनकडनं आंबे मागवले, तुम्ही पण मागवा. आणि माझा डबा आहे D8. इथे 13 आहे, इथे 11 आहे, तिकडे 11 आहे समोर. काय समजतच नाही म्हणून म्हटलं थांबी आहे तिथेच, डब्यात न जाऊ. तथा उतरने का प्रयास न करें. डू नॉट अटेम्प्ट टू एंटर और एक्सिट अ मूविंग ट्रेन. D8 लय लांब जातो असं वाटतं. ओके मंडळी, चिपळूणला पोहोचलोय आणि कंटाळा आला गाडीत. आता कधी पोचतो असं झालंय. गर्दी कमी आहे तशी. गर्दी घ्यायची का? चिपळूणला आलो की गरम वडापाव तर खातोच मी. मंडळी रात्रीचे 11:30 वाजत आलेत आणि दिव्याला क्रॉसिंग लागली आहे. आणि जेवढी लोक दिव्यात राहणारी आहेत किंवा दिव्यापासून ह्या बाजूला जाणारी आहेत त्यांचा फावला. सगळी प्लॅटफॉर्म नसला तरी खाली उतरली आहेत आणि जातात. बरा झाला. मॉर्निंग मंडळी, मला रात्री 12 वाजले घरी पोचायला. मी शूट नाही केलं आणि छान झोप झाली, आराम केलाय. आणि इथे आमची लाडूबाई आहे फायनली. हाय. आणि तिने रात्री माझ्यासाठी केक अरेंज केलेला. सो केक कापला आम्ही. आणि आता सकाळी न्याहारीसाठी तिच्या हातचे मला आवडणार हे आप्पे, हॅपी बर्थडे असं लिहिलेलं आहे तिने. थँक्यू.
आणि आज आम्ही आमच्या राजवीर सोबत फिरायला जाणार आहोत. म्हणून आम्हाला झोपच येत नाही आज जागे आहोत आम्ही फुल कडकडीत. नुसते आम्ही धपाधप चालूच आहे. सो तुम्ही पण या आता, खाऊया जरा आणि आजचा बड्डेचा दिवस या दोघांसोबत सेलिब्रेट करूया. ओके मंडळी, तर असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण शिमग्याच्या आदल्या दिवशी, शिमग्याच्या पहिल्या दिवशी काय काय होतं हे सगळं बघितलं. वर्षेवाडीतल्या मांडावर विवेकच्या पप्पांनी सोंग आणलेलं. आपल्या मांडावर तशी काही सोंग जास्त येत नाही कारण माणसं नसतात, पण वर्षेवाडीत भरपूर माणसं असतात. आणि आता राजवीरला टिक्की पावडर वगैरे लावायचं चालू आहे. आम्ही त्याला घेऊन फिरायला चाललो आहे. जास्त लांब नाही कुठे जात आहे, इथल्या इथेच जाऊन येतो जरा. आज माझा वाढदिवस आहे. सो वाढदिवसाच्या सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात इंस्टाग्रामवर. होप्स यूट्यूबला पण येतील. त्याचबरोबर मसाल्याची संपूर्ण जबाबदारी नाग्या, साहिल आणि विवेक या तिघांवर टाकून आलो आहे. फक्त मी व्हॉट्सअपचे मेसेज आज म्हणजे फ्रायडे, हा सॅटर्डे आणि कदाचित उद्या संडे, 14 तारीख, 15 तारीख आणि 16 तारीख 3 दिवस मी मेसेज नाही बघू शकत, पण तुम्ही मेसेज करून ठेवू शकता. मला जसा वेळ मिळेल तसं मी मेसेज करणार. भरपूर मेसेज आले आणि त्यापेक्षाही अधिक सांगायचं झालं तर इतकी छान माणसं मिळालीत मला या चॅनल थ्रू की पाकिट चुकून एखाद्याचं फुटलं गेलं तर मी त्यांना सॉरी म्हटलं. मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला रिप्लेस करू का, तर म्हणाले नाही वेड्या, तुझा बिझनेस नाही तो आमचाच बिझनेस आहे, काही काळजी करायची नाही. आणि मसाल्याची चव सगळ्यांना आवडली. ज्यांनी मसाला घेतला त्यांनी कमेंटमध्ये मसाला तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय नक्की द्या. आमच्याकडून जी सर्व्हिस तुम्हाला मिळते किंवा जे काही मी प्रयत्न करतोय त्याबद्दल थोडीशी कमेंट करा, म्हणजे इतरांना अजून हेल्प मिळेल की नक्की आपला व्यवसाय कसा चालू आहे. सोन्यासारखी सगळी माणसं भेटलीत, स्वामींचा आशीर्वाद आहे. हे माझं श्वेताकडून मिळालेलं बड्डे गिफ्ट आहे, म्हणजेच आपला राजवीर. सो अजून मला काय नको आहे, तुम्ही असंच सपोर्ट करा. मी माझ्या आईचं स्वप्न लवकरच पूर्ण करेन. मेहनत भरपूर आहे, त्यात काय वाद नाही, पण मी तितका त्या मेहनतीला जागतोय सुद्धा. फक्त आता ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. सो आजचा दिवस मी ह्याच्यासाठी काढलेला, बायकोसाठी काढलेला. उद्या परत रात्री निघतोय गावी जायला, शेता हळू. सो एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी चूक भूल द्यावी घ्यावी. भेटूया नवीन भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. धन्यवाद.